नमस्कार. आजच्या आपल्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा भाग हा आपला विशेष होणार आहे. आज आपल्याला पाहुणे लाभलेले आहेत. निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे. तर त्यांच्याकडून आपण वेगवेगळ्या विषयांवरती माहिती घेणार आहोत. सर, एक आपल्याबद्दल म्हणजे आपण जेव्हा पोलीस दलात आलात तर ते असं ठरवून म्हणजे पोलीस दल किंवा संरक्षण दलात यायचं असं ठरवून आलात की नाही? नक्कीच माझा पार्श्वभूमी जर आपण माहिती घेतली तर माझे आजोबा आर्मीमध्ये होते, माझे वडील आर्मीमध्ये होते, परंतु त्यांचा आर्मीमध्ये असताना ऍक्सिडेंट झाला. मग नंतर गव्हर्नमेंटनी त्यांना ऑप्शन्स दिले की आयदर तुम्हाला आम्ही शेतजमीन वगैरे देऊ किंवा तुम्हाला नोकरी पाहिजे तर पोलीसमध्ये जाऊ शकता तुम्ही. मग अशा ह्याच्यातनं मग वडील एक 6-7 वर्षाची आर्मीमधली सर्व्हिस संपवून मग ते पोलीसमध्ये आले. आणि माझी जी पार्श्वभूमी किंवा ब्लडमध्ये आपण जे म्हणतो, आणि पर्टिक्युलरली मी आहे सातारा जिल्ह्यातला कोरेगाव मधला. आमचा सातारा जिल्हा जो आहे तो सगळ्यात जास्त जर बघितलं तर तुम्ही आर्मीमध्ये आमचे सातारचे लोक तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्रामधनं जास्त दिसतील. अशा पार्श्वभूमीवरती मी ज्यावेळेस फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होतो आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना ग्रॅज्युएशन करत असताना पहिल्या वर्षीच ठरवलेलं होतं की आपल्याला एकतर आर्मीमध्ये जायचं आहे किंवा आपल्याला एकतर पोलीसमध्ये जायचं आहे. युनिफॉर्म सर्व्हिसेसचे तर सगळ्यांना त्या वयामध्ये अट्रॅक्शन असतंच, परंतु मी घरामध्येच बघितलेलं होतं. परत आमची पार्श्वभूमी गावाकडची जी होती ती तशी होती. अशा या पार्श्वभूमीवरती मग माझं डिसिजन जे झालं ते आर्मीमधला फर्स्ट होतं, म्हणून मी 2 वेळा शॉर्ट सर्व्हिसेसला एक्झाम दिली, नंतर मेन एक्झाम दिली युपीएससीची. त्याच्यामध्ये मी आर्मीच्यासाठी फेल झालो. परंतु मग ज्यावेळेस ग्रॅज्युएशन नंतर मग मी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची ही एक्झाम दिली. त्यावेळेस पीएसआय मध्ये माझा खूप रँकमध्ये नंबर आला आणि त्यात माझं सिलेक्शन झालं. म्हणजे थोडक्यात की मी खूप पूर्वीपासूनच हे ठरवलेलं होतं की आपल्याला एकतर पोलीस अधिकारी व्हायचं आहे किंवा आपल्याला आर्मीमध्ये अधिकारी व्हायचं आहे. आपण एटीएसचं नेतृत्व केलं पश्चिम महाराष्ट्राचं. तर एटीएस सारखी जी विशेष ही दल जे आहे पोलीस दलातलं, तर त्याला काही वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण असतं का किंवा त्याला काही वेगळा क्रायटेरिया असतो का की त्या याच्यात? तुम्ही तुमच्या प्रश्नामध्येच एटीएसचं नाव जे घेतलेलं आहे ते अँटी टेररिझम स्क्वॉड जे म्हणतो आपण मराठीमध्ये दहशतवाद विरोधी पथक. या दहशतवाद विरोधी पथकामध्ये निवड होतानाच की अधिकाऱ्याचं पूर्ण पार्श्वभूमी त्या ठिकाणी काय असेल ती बघितली जाते. त्याचं रेकॉर्ड चेक केलं जातं की खात्यामध्ये किती वर्ष काम केलेले आहेत, परत ते कशा पद्धतीचं काम केलेलं आहे. आणि सुदैवाने माझ्या बाबतीमध्ये असं घडलं की मी पहिले जे 20 वर्ष जे मुंबईमध्ये काम केलेलं होतं, ट्रेनिंग जे संपवलं 1985-86 मध्ये नाशिकमधनं ट्रेनिंग संपल्यानंतर पहिलं पोस्टिंग जे झालेलं होतं मुंबईमध्ये झालेलं होतं. आणि कंटिन्युएशन मी मुंबईमध्ये काम केलेलं असल्यामुळे आणि सुदैवाने खूप चांगल्या संधी मला काम करण्याच्या मिळाल्या आणि त्या संधीचा मी फायदा घेत गेलो. आणि त्याच्यामध्ये मग रिस्क होते, तुमचं धाडस होतं, त्यामध्ये काही होऊ शकत होतं, अशा प्रकारची ती सगळी कारवाई होती. अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्यावेळेस एटीएस स्थापन झालं, म्हणजे हे तर एटीएस मी पश्चिम महाराष्ट्र एटीएसचा खूप नंतर चार्ज घेतला, परंतु देशातलं पहिलं एटीएस जे होतं ते आम्ही ए खान आफ्ताब अहमद खान जे होते मुंबईमध्ये ऍडिशनल कमिशनर, राममूर्ती साहेब कमिशनर होते, त्यांच्या वेळेस देशातलं पहिलं एटीएस स्थापन जे झालेलं होतं त्याचा मी सुदैवाने मेंबर होतो. आणि मग त्यातूनच तुम्ही बाकीच्या ज्या कारवाई माझ्या बाबतीमध्ये असतील, छोट्या लोखंडाला फेमस झालेलं भांडूप खिंडीपणा, आम्ही सरदारजींच्या ते शीख खलिस्तानीवादी जे होते त्यांच्या विरोधात कारवाई केलेल्या होत्या. आणि अशा या पार्श्वभूमीवरती काम करत असताना मग नंतरच्या काळामध्ये ईसीचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात वाढला. आपल्याकडे 26/11 झालेलं होतं, त्यानंतरच्या काळामध्ये बॉम्बलाच झालेले होते आणि देशामध्येच ह्या सर्व प्रकारच्या कारवाई वाढत होत्या. आणि मग अशा ह्याच्यातनं महाराष्ट्र एटीएस स्थापन झालेलं होतं. महाराष्ट्र एटीएस ज्यावेळेस स्थापन झालं त्यावेळेस मी ज्या पुण्यामध्ये पोस्टिंग माझं जे होतं ते 2005 मध्ये मी पुण्यामध्ये आलेलो होतो. आणि मग त्यामध्ये पुण्यातला कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर माझी निवड एटीएस साठी झालेली होती. आणि मग पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मला त्या ठिकाणी एटीएसच्या माध्यमातून मिळाली. आता एक म्हणजे शहरी नक्षलवाद हा एक मोठा विषय चर्चेला नेहमी जातो आणि आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली काम केलेलं आहे. तर शहरी नक्षलवाद हा प्रकार पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेष अस्तित्वात आहे का? म्हणजे खरं तर आपण नक्षलवादाची जर उगम जर बघितला आपण, जो वेस्ट बंगालमधनं नक्षल गाव जे होतं त्या नक्षलवारी गाव जे होतं ते त्या गावामधनं झालेलं होतं. चारू मुजुमदार यांनी ते मुवमेंट चालू केले. त्या चांगल्या कामासाठी एक त्या ठिकाणी कष्टकरी जनतेला न्याय मिळावा अशा ह्याच्यातून ती चालू झालेली मुवमेंट नंतर चुकीच्या मार्गाला गेली. चुकीच्या मार्गातून आपण बघितलं की गडचिरोली असेल, छत्तीसगड असेल, दत्तेवाडा असेल, या ठिकाणी हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं त्या ठिकाणी आपण म्हणतो की दहशत निर्माण झाली.
आणि त्या दहशतीखाली वावरत असताना त्यांचा नंतरच्या काळामध्ये ज्या ऍक्शन घेतल्या गेल्या जंगल एरियामध्ये, त्या जंगल एरियामध्ये ऍक्शन घेत असताना पोलिसांना किंवा संरक्षण दलाला सुद्धा हे समजलं की तिथं आपल्याला लिमिटेशन आहेत. त्याचप्रमाणे नक्षली लोकांना सुद्धा समजलं की आपल्याला जर ही मुवमेंट वाढवायची असेल तर फक्त जंगलपुरतं मर्यादित न राहता ह्याच्यामध्ये बुद्धिजीवी लोक एकत्र यायला पाहिजेत. तरुण वर्गांचा सहभाग येणाऱ्या काळामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वाढला पाहिजे आणि तरुण वयामध्ये एक माइंड डायव्हर्ट करण्याचं इझी प्रकारे ते माइंड डायव्हर्ट केलं जातं किंवा रॅडिकलायझेशन आपण म्हणतो त्याला. हे रॅडिकलायझेशन मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वयात केलं जाऊ शकतं. अशा या पार्श्वभूमीवरती मग त्यांनी जंगलमधनं काही लोक त्यांच्या शहरामध्ये आले, कामगार संघटनांमध्ये घुसले, औद्योगिक बेल ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी औद्योगिक बेलच्या त्या एरियामध्ये पहिल्यांदा घुसले ते. नंतर हळूहळू त्यांचं प्रस्थ वाढत जात ते कॉलेजच्या हॉस्टेल्स पर्यंत असेल किंवा युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी सारख्या युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेल्समध्ये असतील, युनिव्हर्सिटीजमध्ये असतील, त्यांच्या कारवाया वाढायला लागल्या. आणि मग त्यातून आपण हा शब्द निर्माण झाला की अर्बन नक्सलिझम जो म्हणतो आपण, हा अर्बन नक्सलिझम त्यातून निर्माण झाला. त्यांचं काम ते काही रायफल घेऊन शहरामध्ये हिंडत नव्हतं. बरोबर. जसं जंगलमध्ये त्यांना शस्त्र पाहिजेच हातामध्ये, तसं शहरांमध्ये ते शस्त्र त्यांना गरज वाटली नाही. आणि ह्या पार्श्वभूमीवरती त्यांनी मग एक माइंड डायव्हर्ट करून काही संघटना फ्रंट संघटना म्हणून काम करतात. फ्रंट संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मग ही नक्सलिझमची सुरुवात शहरी भागामध्ये चालू केली. आणि त्यातूनच मग कदाचित आपल्याला माहिती असेल की अरुण भेलके आणि त्याची पत्नी जी कांचन भेलके होती, या दोघांना आपण पुण्यामधनं पकडलं, जे खूप टॉप रँकिंग माओइस्ट होते. दुसरा एक के मुरलीधरन म्हणून जो पकडलेला होता आपण तळेगाव मधनं त्यांना पकडलं. तो तर कमीत कमी 4 स्टेट्सला वॉन्टेड होता. आणि जे सीपीआयएमचं मर्जर झालेलं होतं, जे नक्सलिझम सीपीआयएम आणि सीपीआय ह्यांचं जे मर्जर झालं होतं त्याच्याबरोबर गणपती बरोबर सायनिंग अथॉरिटी म्हणून जे काम केलेलं होतं तो हा के मुरलीधरन होता. म्हणजे अरुण बेलकेला तर माझ्या केसमध्ये सजा लागली 7 वर्षाची, त्याची बायको जी आहे ती जेलमध्ये वारली. आणि अशा ह्या पार्श्वभूमीवरती नंतर हे जाळं जे आहे ते शहरामध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला दिसलं. आणि मग चुकीच्या पद्धतीने जसं की आयसिस काय करतं, आयसिस कुराणचा आधार घेतं, त्याच्या माध्यमातून लोकांचं माइंड त्यांना चुकीचा अर्थ सांगतं आणि अशा ह्याच्यातनं त्यांचं रॅडिकलायझेशन केलं जातं. त्याचप्रमाणे ह्या ज्या फ्रंट संघटना आहेत, पोवाडा असेल, पथनाट्य असतील, त्यानंतर काही शिबिरं असतील, अशा माध्यमातून त्यांनी हे युवकांचं चुकीच्या दिशेने त्यांचा मार्गक्रम चालू झाल्यानंतर मग आपण आता जनसुरक्षा कायदा आणलेला आहे, आपल्याला माहिती आहे. मागच्या आठवड्यामध्ये आपण 15 दिवसापूर्वी तो गव्हर्नमेंटने सँक्शन पण केलेला आहे. त्याची पार्श्वभूमीच अशी आहे की काम करताना पोलिसांना जे काही रिस्ट्रिक्शन येतात ते कायद्याच्या आधारे थोडा त्यांना पोलिसांना आधार मिळावा. कोर्टाच्या जे लूपहोल्स आहेत त्या कोर्टाच्या लूपहोलचा फायदा घेतला जात होता या संघटनांकडनं, त्याच्यावरती थोडा आळा बसावा म्हणून आपण कायदा केला. अशा ह्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर आपल्याला शत्रूशी लढणं खूप सोपं असतं. पाकिस्तानला आपण कधीही जाऊन त्या ठिकाणी संपू शकतो. आणि आपलेच लोक जे आहेत, आपल्याच घरामधले आहेत, आपलेच लोक आहेत, त्यांना आपण एक चान्स देतो की एवढे वर्ष 20 वर्ष 25 वर्ष चान्स दिला. आता अजून सुद्धा की आता कायद्याचा आधार घेत अजून आपण त्यांना संधी देतोय. आपल्याला काय त्यांना मारायचं नाही किंवा त्यांना जेलमध्ये टाकायचं नाही, परंतु जर अशा ह्या प्रकारच्या कारवाई देशाच्या विरोधामध्ये कुठलंही काम असेल त्याला आळा घालणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्यच आहे. आणि ह्या भावनेतून म्हणून जे काम चालतं आणि नक्षलींना संपायला सुद्धा आपल्याला काही जास्त वेळ लागणार नाही, परंतु तरी सुद्धा की ते आपलेच लोक, फक्त विचारांचं कुठेतरी गणित चुकलेलं आहे. कदाचित पूर्वीचं शासन व्यवस्था अशी असेल की त्यातून त्यांच्यावरती अत्याचार झालेले असतील, त्यातून हा उद्रेक झालेला असेल, परंतु आता हा देशाच्या विरोधामध्ये काम ज्यावेळेस चालू झालेलं आहे तर त्याला नक्कीच आपल्याला पायबंद घालणं खूप आवश्यक. बरोबर. आता आपलं जनसुरक्षा कायद्याचा विषय झाला आणि त्या कायद्यावरनं पण प्रचंड वाद सुरू आहेत. म्हणजे विरोधकांचा प्रचंड विरोध आहे. ऍक्च्युली त्यांनी सभागृहात कोणीच विरोध नाही केला. एक कम्युनिस्ट आमदार जर का सोडलं तर बाकी कोणीच विरोध नाही केला. आणि बाहेर मात्र बोलताना ते असं म्हणतात की हा अनावश्यक कायदा आहे किंवा याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो किंवा म्हणजे UAPA सारखा कायदा असताना या कायद्याची गरज काय, असे सवाल केले जातात. तर याच्यात वस्तुस्थिती काय, म्हणजे या कायद्याची कितपत आवश्यकता होती की एक्झिस्टिंग कायद्यांच्या व्यतिरिक्त कायदे आपल्याकडे तसं जर बघायला गेलं तर तुम्हाला माहितीये का नाही मला माहित नाही, किंवा आपल्या श्रोते वर्गाला सुद्धा माहितीये का नाही माहित नाही, आपल्या देशामध्ये जवळजवळ 40,000च्या वरती कायदे आहेत. तरी सुद्धा आपल्याला नवीन कायद्याची गरज पडते. काय गरज पडते की आज आपण बघतो की सायबर क्राईम वेगळ्या पद्धतीने गुन्हेगारी चाललेली आहे. पूर्वी नव्हतं सायबर क्राईम, आपण सायबर ऍक्ट आणला आपण. बरोबर. त्यानंतर पूर्वी जरी UAPA जरी असला, त्याच्या अगोदर टाडा होता, त्याच्या अगोदर पोटा होता, नंतर आपल्याकडे मोका सुद्धा आहे आता. अशा सर्व पार्श्वभूमीवरती जरी कायदा असला, तो कायदा असेल तर त्याच्यामधल्या वस्तुस्थिती आता ज्या प्रकारची आहे किंवा ज्या पद्धतीने हे देशाच्या विरोधामध्ये कुठल्या प्रकारचं काम चालू असतं,
ह्या कामाच्या जे त्या लोक काम करतात त्यांच्यावरती कुठेतरी निर्बंध आणणं आवश्यक आहे, कायदेशीर दृष्ट्या त्यांना कंट्रोल करणं आवश्यक आहे आणि नवीन लोकांनी त्यामध्ये जाऊ नये याकरता आपल्याला कुठल्या तरी नवीन योजनांचा किंवा नवीन कायद्याचा त्या ठिकाणी आधार घेणं आवश्यक आहे. अशा ह्याच्यातनं हा कायदा राबवला गेला. हा कायदा काय एका दिवसात तयार झालेला आहे, जनसुरक्षा कायदा. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही किंवा आता जे राजकारण येत आहे, राजकारण सत्ताधारी करतात तसेच विरोधक राजकारण करतात. एक सामान्य माणसाच्या भूमिकेतून तुम्ही किंवा मी बघत असताना आपण ह्या कायद्याकडे चांगल्या हेतूनच बघणं आवश्यक आहे, असं माझं पहिलं मत आहे सगळ्यांसाठी. दुसरी गोष्ट, शासनाला सुद्धा कुठेतरी ह्याची जाणीव ठेवावी लागेल की जर लोकांमध्ये तुम्हाला विश्वास निर्माण करायचा असेल तर ह्या कायद्याचा दुरुपयोग तुम्ही तुमच्या यंत्रणेच्या मार्फत, म्हणजे कुणाच्या मार्फत, पोलिसांच्या मार्फत, हे शासनाने करू नये. जर शासनाने आपल्याकडे पोटा कायदा त्याच्यामुळेच रद्द झाला, मिसा कायदा होता त्याच्या अगोदर का रद्द झाला तो कायदा, की त्याचा वापर शासनकर्त्यांनी वेगळ्या पद्धतीने केला, विरोधकांना संपवण्यासाठी केला. जनसुरक्षा कायद्याचा वापर करताना ह्याची कुठेतरी त्या ठिकाणी गव्हर्नमेंटनी किंवा सत्ताधारी असतील, आज वेगळं सरकार आहे, उद्या दुसरं वेगळं सरकार येईल, त्यांच्या विरोधातले आता जे विरोधात आहे ते उद्या सत्तेवरती बसतील, त्यांनी सुद्धा ह्या कायद्याचा चुकीचा वापर करू नये आणि आताच्या सरकारने सुद्धा कायद्याचा चुकीचा वापर करू नये. तर ह्या कायद्याची जी आपण म्हणतो रिस्पेक्ट जो राखला जाईल किंवा कुठल्याही कायद्याचा रिस्पेक्ट हा कधी राखला जातो की त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा ही कुणाच्याही दबावाखाली काम करणार नाही किंवा त्यांच्यावरती कुठलीही शासन व्यवस्था दबाव आणणार नाही. अशा पद्धतीने जर काम झालं तर नक्कीच आपल्याला जनसुरक्षा कायद्याचा फायदा झालेला अनुभवायला मिळेल. आता आपण एवढी वर्ष पोलीस दलात काम केलंय, ऍक्च्युली राजकीय दबाव हा किती प्रमाणामध्ये असतो? म्हणजे आता पर्टिक्युलर आता या दोन घटना ज्या आहेत, म्हणजे न्यायालयाचे जे निकाल आहेत, मालेगाव बॉम्ब ब्लास्ट आणि ह्याच्यातला मुंबई ट्रेन ब्लास्ट, या दोन्हीमध्ये एटीएसची खरळपट्टी निघालेली आहे ऍक्च्युली. आणि मालेगावमध्ये तर असं आहे की तपासात त्रुटी ठीक आहे, म्हणजे समजून घेऊ शकतो, पण याच्यात तर धडधडीत आरोप केलेत एटीएस वरती, मोठे आरोप आहेत. आणि तर एवढा राजकीय दबाव असतो की तपासाची दिशाच बदलून जाईल. नाही, हा चुकीचा समज आहे प्रत्येकाचा. ज्यावेळेस मालेगावचा बॉम्ब ब्लास्ट झाला त्यावेळेस वेगळं गव्हर्नमेंट होतं. आता त्यावेळेस जे आता सत्तेमध्ये आहेत ते त्यावेळेस त्यांचे विरोधक होते. ज्यावेळेस पोलिसांनी कारवाई त्यावेळेस केली त्यावेळेस त्यांचा आरोप हा होता की आम्ही विरोधामध्ये आहे, सत्ता यांच्याकडे आहे म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली. आता विरोधक असा आरोप करतायत की कोर्टातनं का सुटले हे, तर आता सत्ता यांची आहे आणि सत्ताधाऱ्यांनी दबाव आणला म्हणून ते सुटले. पोलिसांचं काम जे असतं ना ते एकतर समजून घेणं खूप आवश्यक आहे. त्या वेळेची परिस्थिती जी असते, घटनाक्रम घडलेला असतो, घटनास्थळं असतात, त्यानंतर साक्षीदार असतात, त्यानंतर काही टेक्निकल एव्हिडन्स असतो, सीसीटीव्ही फुटेज सारखा असेल, मोबाईल एक दुसऱ्याशी कम्युनिकेशन झालेलं असेल, आणि या व्यतिरिक्त कागदपत्रांचा काही पुरावा त्या ठिकाणी, जसं नक्षली केसेसमध्ये आपल्याला तर कागदपत्रांचे पुरावे मिळतात, त्यांचं मर्जर झालेलं डॉक्युमेंट्स मिळतं, त्यांची संघटना कशी प्रकारे चालवली जाते त्याची सगळी माहिती मिळते. अशा हे सर्व पार्श्वभूमीवरती विचार जर केला की त्या वेळेस डॉक्युमेंटेड काय एव्हिडन्स म्हणून काय काय जमा करण्यात आलेलं आहे. दुसरी आपल्याला की हे तर बॉम्बलाची गोष्ट सोडून द्या, तुम्ही मालेगावचा ब्लास्ट असेल किंवा ट्रेनचा ब्लास्ट असेल, साक्षीदार किती कोर्टामध्ये आपल्याला टिकतात. कुठं आपण म्हणजे साध्या केसेसचं उदाहरण घेतो की ज्यावेळेस आपण एखाद्या पुण्यामध्ये कुठल्या तरी गँगवार होतं त्याच्यामध्ये साक्षीदार ज्यावेळेस कोर्टामध्ये येऊन सांगतात की आम्ही बघितलं नाही, पोलिसांनी आमचा जबाब तिथे घेतला, तसं नसतं. आता बऱ्यापैकी टेक्निकल एव्हिडन्स खूप चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये आताच्या काळामध्ये आलेला आहे. त्या काळामध्ये तो एव्हिडन्स नव्हता. आता टेक्निकल एव्हिडन्स असेल तो तर कुणी नाकारू शकत नाही. तुम्ही मी बोललेलो आहे ते मोबाईलवरती आपलं कन्व्हर्सेशन आहे, डाटा आहे, त्याला चॅलेंज कुणीच करू शकत नाही. एक टेक्निकल एव्हिडन्सचा भाग सोडला तर बाकीचा जो एव्हिडन्स असतो त्याच्यावरती कोर्टाच्या समोर ज्यावेळेस सगळ्या ह्या घटना जातात त्यावेळेस कोर्टाचा एक दृष्टिकोन असतो की कायदा संविधानप्रमाणे आपलं जे घटना आहे ह्या घटने संविधानप्रमाणे सगळं आपलं नियंत्रण देशाचं चालतं, ते संविधानप्रमाणे चालतं. अशा ह्याच्यामध्ये की दुसरा आपला बेसिक मुद्दा काय आहे की शासन व्यवस्थेचा किंवा न्याय व्यवस्थेचा की एक 100 अपराधी सुटले तरी चालतील पण एक अपराधी आपल्याला अडकवता येत नाही. अशा ह्या सर्व पार्श्वभूमीचा जर विचार केला तर ह्या ज्या गप्पा चालतात, मी तर तुम्हाला स्पष्ट सांगतो की ह्या गप्पा राजकारण्यांच्या असतात. ह्या सामान्य जो विचारवंत करणारा आहे की सामान्य जो माणूस आहे की ज्याला खरं ह्याच्यात इंटरेस्ट आहे त्याला या सगळ्या घटनांचा माहिती असतं आणि तो कधीही अशा आरोप करत नाही. तुम्हाला आरोप करताना कोण दिसेल तर फक्त राजकारणीच दिसतील. दुसरा दबावचाच जो दबाव आपण तो म्हणला की पोलीस यंत्रणेवरती असतो. पूर्वीच्या काळी महाराष्ट्र पोलीस म्हणल्यानंतर की खूप एक चांगलं रेप्युटेशन देशामध्ये होतं. दुर्दैवाने आजची जर परिस्थिती बघितली आपण तर ते आपलं रेप्युटेशन महाराष्ट्र पोलीस दलाचं कुठेतरी खालावत चाललेलं मला जाणवतंय.
का तर मी स्वतः या काळामध्ये बरोबर. काम केलेलं आहे, दोन्ही व्यवस्था मी बघितलेल्या आहेत. बरोबर. अशा ह्या पार्श्वभूमीवरती शासन व्यवस्थेने, कुणाचंही सरकार येऊ, ज्यांचं शासन व्यवस्था असते, या शासन व्यवस्थेने कुठेतरी हे लक्षात घेणं आवश्यक आहे की आजचा पोलीस जो आहे त्याला आपण जर व्यवस्थित काम करून नाही दिलं तर उद्या आपल्या समाजासाठी ते सगळ्यात घातक ठरणार आहे. हम्म. आणि आज जर बघितलं आपण तर प्रचंड दबावाखाली पोलीस काम करताना आपल्याला दिसतात सगळ्याच माध्यमातून, की पोलिसांचं दडपण वरिष्ठांचं असतं, शासनाचं असतं, पत्रकारांचं असतं, पब्लिकचं असतं, आणि एक फार काळांपासून एक पोलिसांबद्दलचा राग जो असतो तो आपल्याला त्याच्यामधनं दिसून येतो. अशा या सर्व पार्श्वभूमीचा वापर कोण करून घेतं तर सगळ्यात जास्त राजकारणी वापर करून घेतात. आणि म्हणून की सगळ्यांनी समाज व्यवस्था जर आपली खरोखर चांगली ठेवायची असेल तर कुठेतरी हा विश्वास किंवा संवादाचा मार्ग अवलंबून एक दुसऱ्यावरती विश्वास असणं खूप आवश्यक मला वाटतं. त्या आता विश्वासाच्या मुद्द्यावरनं पण आपण असं एक हे करूया की जसं आता आपण सांगितलं की महाराष्ट्र पोलिसांची एक प्रतिमा बरोबर आहे. डागाळत चालली, तसंच एक नैतिकतेच्या दृष्टिकोनातून बघितलं तरी सुद्धा विश्वासार्हता कमी होते पोलिसांची खूप. म्हणजे की ऍक्च्युअल आता फक्त तुम्ही मी पोलीस खात्याशी आहे, आपला विषय पोलीस खात्याशी संबंधित आहे म्हणून आपण पोलीस खात्याचं नाव घेऊन हा प्रश्न विचारू शकता, परंतु कुठल्या क्षेत्रामध्ये नीतिमत्ता आता राहिलेली आहे हा जर आपण प्रश्न सगळ्यांना केला तर आपल्याला सगळ्यांनाच मान खाली घालावा लागेल. एक आपण कुठेतरी युवकांपुढे जो आदर्श निर्माण करणं आवश्यक आहे, तो आदर्श निर्माण करण्याची संधी आता आहे सगळ्यांना खरं तर. आणि आज या साध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही घराघरापर्यंत पोहोचता, गावागावापर्यंत पोहोचता, जे पूर्वी ही व्यवस्था नव्हती. म्हणून आज लोकांना खरं काय खोटं काय बऱ्यापैकी जाणीव होती. दुसरं की मनभेद जे आहेत की बुद्धिभेद असेल, मनभेद असेल, तर खूप सोप्या पद्धतीने आजकाल करण्यात येऊ लागलेलं आहे. अशा ह्या सर्व पार्श्वभूमीवरती नीतिमत्ताची ज्यावेळेस आपण गोष्ट करतो तर आपण संस्कारात हरवत चाललेलो आहे. हे संस्काराचं बीज रोपणं परत आपल्याला एकदा आवश्यक वाटतं या ठिकाणी. आणि ह्याच्यामधनं जर काही आशादायी चित्र जर काही निर्माण होत असेल तर ज्यावेळेस तुमच्यासारखे पत्रकार ही गोष्ट सामान्य लोकांच्या कुठलाही राजकारणाचा विचार न करता, तुमच्या चॅनलचा मालक कोण आहे ह्याचा विचार न करता, कुठला पत्रकार कुठला संपादक कुणाचा आहे ह्याचा विचार न करता, ज्यावेळेस या सगळ्या घटक ज्यावेळेस वेगवेगळे एकत्र येतील त्यावेळेस आपण या नीतिमत्तेबद्दल थोड्या चांगल्या पद्धतीने त्याचा विचार करू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपण बदल घडवू शकतो. आता एक थोडंसं आपल्या पूर्ण कारकिर्दीमध्ये एखादी आव्हानात्मक असं तपास किंवा आव्हानात्मक एखादी घटना किंवा असं काही सांगता येईल का? अच्छा, तर काय असतं की प्रत्येक कारवाई करताना प्रत्येक कारवाई हीच आव्हानात्मक असते, परंतु तरी सुद्धा की ज्यावेळेस तुमचं ह्युमन आपण जे म्हणतो की जी माणुसकी आणि कायदेशीर कारवाई ह्याचा जर आपण विचार करताना जर बघत असेल तर ज्यावेळेस ह्या बुधवार पेठेतून मला शूटआउट केले म्हणून शूटआउट पिक्चर आहे, 19 एन्काउंटर केले त्याचा अभिमान जास्त वाटत नाही, परंतु मला सगळ्यात जास्त अभिमान कुठला वाटतो की मी वेश्या व्यवसायातनं बुधवार पेठ सारख्या एरियातनं असेल 150 मुलींची ज्यावेळेस सुटका केली त्यावेळेस मला ते जास्त आव्हानात्मक वाटतं. की ज्या ठिकाणी मी माझी मुलगी बघतो मग की ज्या मुलीला पळून आणलेलं आहे त्या मुलीला वेश्या व्यवसायात लावलेलं आहे तर तिच्या घरच्यांची अवस्था काय झाली असेल, तिची स्वतःची अवस्था काय असेल, ह्याचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस अशा ज्या घटना असतात, आता सायबर क्राईम सारखे क्राईम वाढत चाललेले, सगळ्यात आव्हानात्मक जर कुठला असेल आता आपल्याला की आपण ट्यून ऐकतो त्यानंतर त्यावरती गव्हर्नमेंट सांगतं की तुम्ही अशा भूलथापांना बळी पडू नका, आणि तरी आपल्याला अर्ध्या तासाने कुणाचा तरी कॉल येतो आणि आपण त्याला बळी पडतो आणि त्याला 5-10 लाख रुपये, 50 लाख रुपये, 5 कोटी 10 कोटी रुपये देतात. म्हणजे हे जे आव्हान आहे पोलिसांसमोरचं, म्हणजे माझ्या तर कारकिर्दीमध्ये मी आव्हानात्मक कामं जी केली त्याच्यामध्ये सगळ्यात भांडूप खिंडीपाड्याचं जे आम्ही 16 तास ऑपरेशन खिंडीपाड्यामध्ये खलिस्तान कमांडो 4चे अतिरेकी होते त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी राबवण्यात आलं, ते आव्हानात्मक काम मी माझ्या दृष्टीने समजतो की सगळ्या माझ्या कारकिर्दीला ते जास्त होतं. का तर माझा एक कॉन्स्टेबल त्या ठिकाणी मला गोळी लागली, माझ्या बुलेटप्रूफवरती गोळी लागली, मी वाचलो, परंतु त्यांनी बुलेटप्रूफ घातलेला असताना बुलेटप्रूफवरती लागून त्याच्या डोक्यात एक गोळी जाते आणि तो त्या ठिकाणी एक्सपायर्ड होतो. ह्या सगळ्या ज्या घटना असतात ह्या तर खरं तर पोलिसांचं प्रत्येक कामच आव्हानात्मक. साधं ट्रॅफिक नियंत्रण करायचं म्हणलं तरी आव्हान त्या ठिकाणी आहेच, का तर लोक कसे असतात तुम्हाला माहितीये, किती ऐकतात किती नाही ऐकत हे आपल्याला माहितीये. अशा दृष्टीने की प्रत्येक कामच हे आव्हानात्मक असतं, त्याचं आव्हान तुम्ही स्वीकारणं खूप आवश्यक असतं. आणि हे स्वीकारत असताना आव्हान मी तर माझ्या पोलीस बांधवांना नेहमी विनंती करत असतो की तुम्ही जास्तीत जास्त लोकांची त्या ठिकाणी समरस व्हा, लोकांशी संवाद साधा आणि त्यातून तुमचं काम हलकं होतं. अशा पद्धतीने ते काम जर केलं तर मग त्याचं आव्हान वाटत नाही आपल्याला. बरोबर. आता एन्काउंटरचा विषय आता आपण काढला होता, ते एन्काउंटर हा एक नेहमीच वादग्रस्त विषय राहिलेला आहे आणि अनेक एन्काउंटर बद्दल शंका व्यक्त केली गेली. आणि दुसरा त्याच्यातला एक नैतिक भागही असा सांगितला जातो की
कुठल्याही गुन्हेगाराला मारण्यापेक्षा सुद्धा त्याचा तपास करा, पुरावे गोळा करा आणि कायद्यानुसार त्याला शिक्षा झाली पाहिजे. आपलं काय मत आणि काय अनुभव आहे या बाबतीत? खरं तर तुरुंग व्यवस्था जी आहे ही तुरुंग व्यवस्था ती यासाठी निर्माण केलेली आहे की जो गुन्हेगार आहे तो जेलमध्ये जर गेला, तुरुंगात गेला तर त्याच्यामध्ये मतपरिवर्तन होईल, त्याचा जे चुकीचे विचार आहेत ते बदलले जातील आणि त्यातून तो बाहेर पडून त्याला शिक्षा झालेली असल्यामुळे तो एक सामान्य नागरिक होईल किंवा चांगला नागरिक होईल. परंतु झालं नेमकं उलट की जो तुरुंगात जातो तो आपण म्हणतो की मोठा म्हणजे हायस्कूलमध्ये जातो, कॉलेजमध्ये जातो, नंतर पीएचडी करतो. जेवढा मोठा गुन्हेगार असेल तो पीएचडी केलेला असा आपण तुरुंगातनं तयार होतात. दुर्दैवाने ह्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला तो विचार करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट इन्काउंटर, आता तुम्ही साधारणतः खूप तुम्ही पत्रकारितेमध्ये आहात की बऱ्याच श्रोत्यांना पण माहिती आहे की खोटं इन्काउंटर असतं, खरं इन्काउंटर असतं, त्यानंतर फेक म्हणजे तो शब्द जो आहे तो फेक इन्काउंटर हा रुजू झालेला शब्द आहे. की अशा ह्या पार्श्वभूमीवरती की खरोखरचा जर गुन्हेगार असेल तर त्याला वारंवार संधी देऊन सुद्धा तो सुधरत नसेल आणि ज्यावेळेस आता पोलिसांवरती तो अटॅक करत असेल आणि त्याच्यामध्ये जर तो मारला गेला तर ते इन्काउंटर आपण चांगल्या पद्धतीसाठी झालं किंवा देवानेच ते माझ्या माध्यमातून केलं असं मी समजतो. ज्या व्यक्तीला मुख्तार लकडावाला एक इन्काउंटर केलेला आम्ही क्रिमिनल होता, अपराधी होता, त्याला 140 वर्षाची कोर्टाने सजा दिलेली आहे. एवढे गुन्हे त्याच्यावरती आहेत आणि तो 140 वर्षाची सजा भोगत असताना जेलमधनं पळून जातो, अजून गुन्हेगारीकडे वळतो आणि गुन्हे करत असतो. आणि मग त्यावेळेस ज्यावेळेस आमचा त्याचा सामना होतो त्यात तो मारला गेला तर मला वाईट वाटायचे कारणच नाही, कुणालाच वाईट वाटायचं कारण नाही. परंतु काही मध्यंतरीच्या काळामध्ये जे नंबर्स जे आहेत की इन्काउंटर स्पेशलिस्ट हा शब्द त्यातून रूढ झाला आणि त्यातून मग माझे 50 झाले, तुमचे 56 झाले, मग अजून कोणाचे 100 झाले. अशा ह्याच्यातनं ती इन्काउंटर करण्याची जी स्पर्धा होती ती दुर्दैवाने फार चुकीची स्पर्धा होती. आणि कदाचित तुम्ही मागच्या 15 दिवसापूर्वी वाटलं असेल, 34 वर्षापूर्वी पंजाबमध्ये ज्यांनी इन्काउंटर केलेलं आहे, ज्या गुन्हेगारांचं म्हणून इन्काउंटर केलं त्या अधिकाऱ्यांना आज 34 वर्षानंतर सजा लागली. की हे आताचं उदाहरण आहे की म्हणून की कुठं ना कुठं तुम्हाला फेडावं लागतं आणि ते याच ठिकाणी फेडावं लागतं. अशा सर्वांचा जर विचार केला तर पोलीस अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रसिद्धीसाठी नाही परंतु किंवा कॉम्पिटिशन हे असं असू नये की तुम्ही डिटेक्शन, तुम्ही म्हणता की तपास होणं आवश्यक आहे, आम्ही केलं. आता तुम्हाला बेलकेच्याच केसमध्ये 7 वर्षाची सजा लागली. दुसरा एक ISI एजंट आपला झारखंडचा शिक्षकाचा मुलगा, आई वडील म्हणजे वडील शिक्षक, त्यानंतर बहिणी डॉक्टर, असा एक मुलगा पुण्यामध्ये शिकत असताना ISIच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, त्याला पकडला आम्ही, त्याला पकडून 7 वर्षाची जन्मठेप लागली, 7 वर्षाची त्याला सक्तमजुरीची शिक्षा लागली. ह्या ज्या घटना आहेत अशा घटना पण घडतात ना, खूप आहेत की तुम्हाला इन्काउंटर झालेलं फक्त का दिसतं सगळ्यांना की ते पब्लिश तुम्ही जास्त करता किंवा लोकांपर्यंत पोहोचतं, पण चांगल्या गुन्ह्याचा तपास लागून त्याच्यामध्ये शिक्षा झाली. असे कितीतरी गुन्हे असते. मालेगावचा गुन्हा सुटला म्हणून सगळंच पोलीस खातं त्या ठिकाणी चुकीचं होतं किंवा चुकीचा तपास होता असं नाहीये. एखाद दुसरा अपवाद सोडला तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पोलिसांचं काम उत्तम प्रकारे चाललेलं असतं. समाजाने साथ जर दिली तर अजून चांगल्या पद्धतीने काम होऊ शकतं. सर, पहलगाम मध्ये जी घटना झाली की दहशतवाद्यांनी अनेक पुरुषांचा बळी घेतला, तर त्या ठिकाणी कोणतंही म्हणजे ते पर्यटन स्थळ असून, प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून तिथे कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त नव्हता आणि ही म्हणजे एकूण सुरक्षा व्यवस्थेतली त्रुटी असं म्हणजे ते आहेच हे मान्य सुद्धा केलेले यांनी सरकारने. पण अशा ठिकाणी जाताना किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी लोकांनी काय पद्धतीची काळजी घ्यायला पाहिजे? नाही, खरं तर प्रत्येकाने अशा ठिकाणीच नाहीये की आजच्या जगामध्ये की पोलीस तुम्हाला पूर्ण पडू शकत नाही, आर्मी तुम्हाला पूर्ण पडू शकत नाही. तुम्हाला स्वतःची काळजी, जसं इस्रायलमध्ये हे शालेय शिक्षणापासूनच त्यांच्यामध्ये आर्मी एज्युकेशन कंपल्सरी आहे. आपण ज्यावेळेस आपली सुरक्षा स्वतःची करू शकतो हा आत्मविश्वास एकतर स्वतःमध्ये निर्माण झाला पाहिजे. शालेय व्यवस्थेमध्ये त्याचं त्या ठिकाणी इन्क्लूड केलं गेलं पाहिजे आणि त्यातून हे कंपल्सरी केलं गेलं पाहिजे की तुम्हाला हे करणं आवश्यकच आहे. आणि मग पुढचा जो प्रश्न येतो तुमचा की त्रुटी राहिल्या असतील किंवा इंटेलिजन्स फेल्युअर झालेला असेल तर ते नक्कीच खरं आहे की पेहलगावासारख्या ठिकाणी त्या ठिकाणी जो अतिरेक्यांचा त्या ठिकाणी अशा घटना घडतात, नेहमी घडतात, असं नाही की आत्ताच घडतं. त्याच्यामध्ये इन ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन मिळायला पाहिजे किंवा त्या ठिकाणी एवढे लोक जातात तर त्या ठिकाणी सिक्युरिटी असायला पाहिजे. ते त्याच्यामध्ये कदाचित ती समिती त्याचा निर्णय जाहीर करेल. काही ह्याच्यामध्ये प्राथमिक दृष्ट्या ते आलेलं पण आहे, गव्हर्नमेंटने पण मान्य केलेलं आहे. परंतु हे तर पेहलगाव तर खूप लांबचं झालं. आपल्यावरती ज्यावेळेस मुंबईवरती दहशतवादी हल्ला झाला, कसं असतं की इंटेलिजन्स जे असतं ना ते ऍक्शनेबल इंटेलिजन्स एक असतं आणि एक फक्त इंटेलिजन्स असतं की कुठला तरी IQ माहिती मिळत आलेली आहे त्याला इंटेलिजन्स मिळालं आणि ती माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली जाते. ज्या केंद्रीय संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून असं इंटेलिजन्स असतं. ऍक्शनेबल म्हणजे की 26 तारखेला या ताजवरती अटॅक या मुंबईमध्ये होणार आहे. स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असते, त्याला ऍक्टिव्ह इन्फॉर्मेशन म्हणतो आपण किंवा स्पेसिफिक इन्फॉर्मेशन म्हणतो.
आपल्याकडे ते सुद्धा फेल्युअर झालेलं होतं की 26/11 फेल्युअर आहे. अशा खूप ज्या वेळेस अतिरेक्यांच्या कारवाया होतात त्यावेळेस आपल्याला जाणवतं की आपण कुठं फेल झालेलो आहोत आणि कसं फेल झालेलो आहोत. त्यातून मग नंतर सुधारणा केल्या जातात. परंतु जो महत्वाचा मुद्दा जो या ठिकाणी येतो की इन्फॉर्मेशन काम करणारे जे आहेत, पुण्यामध्ये जर्मन बेकरी ब्लास्ट झाला त्यावेळेस त्याला साथ देणारे आपल्यातले इथलेच लोक मिळाले. बरोबर. म्हणजे आजकाल आपल्याकडचा कुठलाही एक संशयाचं त्या ठिकाणी कुठलीही गोष्ट दिसली किंवा ऐकली तर सामान्य माणसांनी ते पोलिसांपर्यंत तो पोहोचवला जर इंटेलिजन्स, तर त्या इंटेलिजन्स मधनं पोलीस वर्कआउट करतात. आणि एटीएस सारखी संस्था असेल त्या ठिकाणी स्पेशल, त्या ठिकाणी आमच्याकडे क्राईम ब्रँच सारख्या त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ह्याच्यामध्ये आहे ती क्राईम ब्रँच, त्यांच्या माध्यमातून मग ती तुम्ही साध्या दिलेल्या इन्फॉर्मेशनवरती त्याच्यावरती कारवाई होऊ शकते. जर ट्रेन ब्लास्टचं जर बघितलं आपण, तुम्ही जे सिमी सारख्या संघटना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता, ईसी सारख्या काही त्या ठिकाणी संघटना इन्व्हॉल्व्ह होत्या, अशा संघटनेच्या साध्या इन्फॉर्मेशनवरतीच त्या डिटेक्ट झालेल्या आहेत. आणि मग त्यातून लिंक लावत जातो आम्ही. आणि मग सामान्य माणसांनी जर हे संशयाचं कुठलंही काही असेल ते पोलिसांपर्यंत पोहोचवणं का गरजेचं असतं, तर ते यासाठी गरजेचं असतं. अशा ह्याच्यात की दोन्हीचं काम आहे की पोलिसांचं काम आहे आणि सामान्य माणसाचं काम आहे की दोघांनी जर कंबाईन आपण जर त्या ठिकाणी येऊन एकत्र काम केलं तर आपण सुव्यवस्था किंवा कायदेशीर सुव्यवस्था आपण जी म्हणतो ती राखण्यासाठी आपल्याला मदत नक्कीच मिळू शकते. सर, तरुणांमध्ये वर्दीचं आकर्षण आजही खूप आहे. विशेषतः ग्रामीण भागातले लोक, मुलं ही PSIच्या परीक्षेला किंवा याच्यासाठी अनेक वर्ष तयारी करत असतात, पण त्याच्यातनं प्रत्यक्ष पोलीस दलात येणाऱ्या मुलांचं प्रमाण हे खूप कमी आहे आणि त्याच्यातनं ती आयुष्यातली बरीच वर्ष वाया जातात अशी पण मुलं आहेत. तर अशा लोकांना काय सल्ला द्याल? खरं तर खूप हा चांगला प्रश्न आताच्या घडीला तर सगळ्यात जास्त जाज्वल कुठला प्रश्न असेल तर मी तर हा प्रश्न समजतो की एक लक्षात घ्या की फक्त पोलीसचं आकर्षण नाहीये, सगळ्यांना गव्हर्नमेंटची नोकरी पाहिजे एकतर पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की IAS IPS IFS व्हायचंय सगळ्यांना. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे की शाश्वत नोकरी आहे त्याच्यामध्ये. एकदा तुम्ही ह्या परीक्षा पास झाला आणि तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला त्या नोकरीवरून कुणी काढू शकत नाही. फार सहसा क्वचित प्रकरणामध्ये 311 सारखं जे कलम लावलं जातं ते त्याच्यामध्ये लावलं जातं. आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवरती जर विचार करताना एक नोकरीची गरज तर प्रत्येकाला आहे. शासकीय नोकरी मिळाली तर अजून चांगलं आहे आणि त्यात असं जर प्रेस्टिजियस पद मिळालं ज्या ठिकाणी रुबाब करता येऊ शकतो, पोलीस असेल किंवा जिल्हाधिकारी असतील, तर ते प्रत्येकालाच आवडतं किंवा प्रत्येकाच्या आईवडिलांना सुद्धा वाटतं की माझ्या मुलाने अशा ठिकाणी जावं. अशा या पार्श्वभूमीवरती एक वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी आता एक खूप मोठ्या पद्धतीची स्पर्धा त्या ठिकाणी लागलेली आहे. ज्यावेळेस 700 ते 800 जागा फक्त MPSCच्या असतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन जर बघितले आपण, त्या वर्षाचे एक जर ऍप्लिकेशन काढले तर कमीत कमी 8 ते 10 लाख लोक त्या ठिकाणी अप्लाय करतात. त्याच्यामध्ये तुम्ही साध्या कॉन्स्टेबलच्या परीक्षेसाठी जरी म्हणलं तुम्ही तरी बघितलं तर MBBS सारखी काही मुलं त्या ठिकाणी PhD सारखी मुलं तयार ते करायला आहेत. काही डॉक्टर्स त्या ठिकाणी अपियर होतात, काही वकील लोक आहेत ते त्या ठिकाणी अपियर होतात. ही स्पर्धा परीक्षा बघत असताना मी सगळ्यांना नेहमी सांगत असतो, बऱ्याच ठिकाणी मी जातो ज्यावेळेस युवकांशी संवाद साधायला किंवा व्याख्यान देण्यासाठी, त्यावेळेस तुम्ही MPSCचा नक्की हा तुम्ही एम ठेवा. तुम्ही कलेक्टर बनायचं एम ठेवा, पोलीसमध्ये जायचं एम ठेवा किंवा अजून कुठल्याही शासकीय व्यवस्थेमध्ये जायचं एम ठेवा. परंतु हे करत असताना त्याच्या पाठीमागे अजून 2-3 ऑप्शन तुम्ही तयार ठेवा. जास्तीत जास्त परीक्षेमध्ये मला अंदाज असतो की माझे घरचे मला म्हणतात की अरे तू खूप हुशार आहे, पाहुणे आले तर सांगतात हा खूप हुशार आहे. परंतु मला नक्की माहिती असतं की ठराविक वयानंतर एक 12वीची परीक्षा दिल्यानंतर माझी कॅपेबिलिटी काय आहे, माझी क्षमता शैक्षणिक काय आहे, माझी विचार करण्याची क्षमता काय आहे, माझी मला माहिती असते. ह्या सर्व पार्श्वभूमीचा विचार करत असताना तुम्ही ज्यावेळेस हे क्षेत्र निवडायचं म्हणून अभ्यास करायला सुरुवात करता त्यावेळेस जास्तीत जास्त तुम्ही 2 ते 3 अटेम्प्ट द्या. 2 पहिल्या अटेम्प्टला फेल झाला, दुसरा अटेम्प्ट द्या, दुसऱ्याला फेल झाला, तिसरा द्या, त्यानंतर थांबा. अजून तुम्ही ते जास्त द्यायच्या भानगडीत पडू नका. दुसरी गोष्ट मी नेहमी सांगतो की आजकाल या तुम्हाला सगळं नेटच्या माध्यमातून सगळा अभ्यास हा तुम्ही घरी करू शकता. तुम्हाला कुठेही पुणे सिटीमध्ये येऊन ते बाहेरचा वडापाव खाऊन त्या गाडीवरती बसून कुठेतरी अभ्यास करायची गरज नाही. काही मुलं आता झाले IPS, आपला तो एक IPS झालाय धनगराचा मुलगा जो आहे तो घरी अभ्यास केला त्यांनी. आणि घरी अभ्यास करून तुम्ही गावचं घरामधलं खा, घरामध्ये तुम्ही 24 तास पैकी तुम्ही 20 तास अभ्यास करू शकता, कुठेही बाहेर पडायची गरज नाही. आई वडिलांच्या समोर तुम्ही राहता त्या ठिकाणी, अशा ठिकाणी अभ्यासाची तयारी करा. आणि ही तयारी करत असताना नंतर जर आपण झालो नाही 2 वेळा 3 वेळा परीक्षा देऊन तर त्याच्यासाठी नंतर आपण कुठला पर्याय ठेवतोय आपल्यासाठी, एक तर काय व्यवसायाचा पर्याय ठेवतोय किंवा दुसऱ्या नोकरीचा पर्याय ठेवतोय, असा कुठला तरी आतापासून ते थिंकिंग चालू करणं मला आवश्यक वाटतं. आणि मुलांनी हे करावं.
ही माझी सगळ्यांकडनं अपेक्षा आहे. तरुण पिढीची एक आत्ताची आणखी एक मोठी समस्या म्हणजे व्यसनाधीनता आणि पर्टिक्युलरली ड्रग्जच्या सेवनाचे प्रकार खूप वाढलेत आणि आता आपण ऐकतो की अमुक एवढ्या कोटीचे अंमली पदार्थ जप्त आणि हे. तर अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये आपण काय तरुणांना सल्ला? खरं तर एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज आपली पुण्याची लोकसंख्या जर आपण धरली तर 50 लाखाच्या आसपास लोकसंख्या धरली तर हार्डली ह्या 50 लाखातले जास्तीत जास्त ओढून ताडून मी म्हणेल की 5,000 मुलं मुली नशा करतात. परंतु आपण बाऊ एवढा मोठा करत असतो ह्याचा की आता पुण्याचं नाव आपण त्याच्यामुळे खराब करत चाललोय की या सगळ्या घटना घडतात. त्याला प्रसिद्धी जी मिळते आहे ती निगेटिव्ह प्रसिद्धी आपण म्हणतो आणि निगेटिव्ह प्रसिद्धीच्या माध्यमातून हा विषय जास्त चघळला जातो. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की माझी मुलं जात नाहीत कधी ड्रग्स करायला, तुमची मुलं जात नसतील, कित्येक आपले श्रोते त्यांच्या घरातली मुलं जात नसतील. जाणारे फक्त हार्डली काही लोकांच्याच घरामधली मुलं मुली जातात. त्याचं एक विशेष कारण मी नेहमी नमूद करत असतो की तुम्ही तुमच्या घरामध्ये आदर्श काय निर्माण केलेला आहे. ज्यावेळेस वडीलच दारू पिऊन घरी येतात, ज्यावेळेस आई रात्रीची पार्ट्यांना जात असते, तर त्यांच्या मुलांकडनं आई वडिलांनी अपेक्षा करणं तर सोडा, समाजाने पण अपेक्षा करणं चुकीचं आहे. का तर मुलांवरती तुम्ही ते घडवतानाच मुलं अशी घडवताय की ते त्या मार्गाला जावेत. म्हणून मी सगळ्या पालकांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून ही विनंती करू इच्छितो की तुम्ही एक वेळ नोकरीमधले पैसे कमी करा. दिवसा तुम्ही 10 तास काम करत असाल 8 तास काम करा, पण कमीत कमी 1 तास तरी तुम्ही तुमच्या मुलांना द्या, ज्याद्वारे आणि तुम्ही असं चुकीचं कुठलंही वागणं करू नका की ज्याद्वारे मुलांना त्याच्यामध्ये काहीतरी अट्रॅक्शन वाटेल. आणि बघा तुम्हाला सांगतो की नक्कीच ह्याच्यामधनं जर आईवडील सुधारले, मी तर नेहमी म्हणतो की मुलांना सुधारायच्या ऐवजी अशा मुलांच्या आईवडिलांना सुधारणं आवश्यक आहे, तर मुलंही आपोआप संतेल. आणि नंतर मग पोलिसांचा विषय, तर पोलिसांनी नीतिमत्तेचा मगाशी आपण विषय काढला की पूर्वी गँगस्टरमध्ये सुद्धा नीतिमत्ता असते की गँगस्टरचे सुद्धा अलिखित नियम असतात की त्यांच्या फॅमिलीला एक दुसऱ्याचा गँगस्टर कधीच नाही. तसं पोलिसांमध्ये सुद्धा मी माझ्या काळांमध्ये माझ्या वरिष्ठांमध्ये बघितलं, काही माझ्या कनिष्ठांमध्ये बघितलं, मी स्वतः त्या ठिकाणी की ठीक आहे काही ठिकाणी तुम्ही ही नीतिमत्ता पाळणं आवश्यक असतं. म्हणजे ड्रग्जमध्ये मी कुठलाही झिरो टॉलरन्स म्हणतो आपण त्याला. ज्या महिला वेश्याव्यवसायात ढकलल्या जातात त्यांना सोडवण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका. नशेच्या बाबतीमध्ये पोलिसांनी कॉम्प्रोमाइज न करता कडक ऍक्शन घ्या. आणि ज्यावेळेस हे ऍक्शन घेत असतात त्यावेळेस जो मुलगा सेवन करायला लागलेला त्याला वाचवायचा प्रयत्न केला आणि जो डीलर आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त कडक कारवाई करण्याचा प्रयत्न करा. ह्याच्यातनं जर असं जर कॉम्बिनेशन जर केलं तर नक्की मला वाटतं तो कंट्रोलिंगसाठी सुद्धा चांगला विषय आहे आणि समाजासाठी चांगला विषय आहे. धन्यवाद सर, आपण खूपच मोलाची माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली आणि या पुढच्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा पोलिसांना काय पद्धतीने साथ द्यायला पाहिजे हे आपण चांगल्या पद्धतीने स्पष्ट केलं. आपल्या पुढच्या सर्व कार्याला शुभेच्छा. धन्यवाद.